नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. श्रीरामांनी वालीला आपल्या परमधामी पाठवले. नगरातील सर्व लोक व्याकुळ होऊन धावत आले. वालीची पत्नी तारा ही अनेक प्रकारे विलाप करू लागली. तिचे केस विस्कटले होते आणि तिला देहाची शुद्ध नव्हती. तारा व्याकुळ झाल्याचे पाहून श्री रघुनाथांनी तिला ज्ञान दिले व तिचे अज्ञान हरण केले. ते म्हणाले, पृथ्वी, जल, अग्नी, आकाश आणि वायू या पंचतत्वांनी हे अत्यंत तुच्छ शरीर बनलेले आहे. ते वालीचे शरीर तर तुझ्यासमोर प्रत्यक्ष झोपलेले आहे आणि जीव हा नित्य आहे. मग तू कशासाठी रडतेस? जेव्हा ज्ञान उत्पन्न झाले तेव्हा ती भगवंताच्या चरणी लागली आणि तिने परमभक्तीचा वर मागितला. शिव म्हणतात, हे उमे, स्वामी राम सर्वांना कठपुतलीप्रमाणे नाचवीत असतात. त्यानंतर श्रीरामांनी सुग्रीवाला आज्ञा केली आणि सुग्रीवाने विधीपूर्वक वालीचे सर्व अंत्यकर्म केले. तेव्हा श्रीरामचंद्रांनी लक्ष्मणाला समजावून म्हटले, तू जाऊन सुग्रीवाला राज्य दे. श्री रघुनाथांच्या आज्ञेने सर्व लोक श्री रघुनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन निघून गेले. लक्ष्मणाने लगेचच सर्व नगरवासियांना व ब्राह्मण मंडळींना बोलावून घेतले आणि त्यांच्यासमोर सुग्रीवाला राज्य व अंगदाला युवराजपद दिले. हे पार्वती, जगामध्ये श्रीरामांच्या सारखा अकारण हित करणारा गुरु, पिता, माता, बंधू आणि स्वामी असा दुसरा कोणी नाही. देव, मनुष्य आणि मुनी या सर्वांची रीत अशीच आहे की स्वार्थासाठीच सर्व प्रेम करतात. जो सुग्रीव रात्रंदिवस वालीच्या भीतीने व्याकुळ असे, ज्याच्या शरीरावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या आणि ज्याची छाती चिंतेने जळत होती, त्या सुग्रीवाला श्रीरामांनी वानरांचा राजा बनवले. श्रीरामचंद्रांचा स्वभाव अत्यंत कृपाळू आहे. हे जाणूनही जे लोक अशा प्रभूला सोडून देतात ते विपत्तींच्या जाळ्यात का अडकणार नाहीत? मग श्रीरामांनी सुग्रीवाला बोलावून घेतले आणि अनेक प्रकारे राजनीती शिकवली. मग प्रभू म्हणाले, हे वानरराज सुग्रीवा, मी 14 वर्ष कोणत्याही गावात जाणार नाही. ग्रीष्म ऋतू जाऊन वर्षा ऋतू आला. आता मी येथे जवळच पर्वतावर राहीन. अंगदासह तू राज्य कर. माझे काम नेहमी लक्षात ठेव. त्यानंतर सुग्रीव घरी परतला तेव्हा श्रीराम प्रवर्षण पर्वतावर जाऊन राहिले. देवांनी पूर्वीच त्या पर्वतावरची एक गुहा सज्ज करून ठेवली होती. त्यांना वाटले की कृपेची खान श्रीराम काही दिवस येथे येऊन राहतील. सुंदर फुललेले वन अत्यंत सुशोभित होते. मधाच्या लोभाने भ्रमरांचा समूह गुंजारव करत होता. जेव्हापासून प्रभू आले तेव्हापासून वनात सुंदर कंद, मुळे, फळे आणि पाने विपुल झाली. मनोहर आणि अनुपम पर्वत पाहून देवांचे सम्राट श्रीराम लक्ष्मणासह तेथे राहिले. देव, सिद्ध व मुनी हे भ्रमर, पक्षी आणि पशूंचे शरीर धारण करून प्रभूंची सेवा करू लागले. जेव्हापासून रमापती श्रीरामांनी तेथे निवास केला तेव्हापासून वन मंगलमय झाले. सुंदर स्फटिक मण्यांची एक अत्यंत सुंदर शिळा होती. तिच्यावर दोघे बंधू सुखात विराजमान होते. श्रीराम हे लक्ष्मणाला भक्ती, वैराग्य, राजनीती आणि ज्ञानाच्या अनेक कथा सांगत. पावसाळा आला. आकाशात आलेले ढग गर्जना करताना फार सुंदर दिसत होते. श्रीराम म्हणू लागले, हे लक्ष्मणा बघ, मोरांच्या झुंडी गर्जना करणाऱ्या मेघांना पाहून नाचत आहेत. ज्याप्रमाणे वैराग्यामध्ये डुंबलेले गृहस्थही एखाद्या विष्णुभक्ताला पाहून आनंदित होतात. आकाशात मेघ इकडे तिकडे फिरत घोर गर्जना करीत होते. प्रिय सीतेविना माझे मन बावरले आहे. ज्याप्रमाणे दुष्टाचे प्रेम स्थिर राहत नाही, त्याप्रमाणे विजेची चमक मेघांमध्ये थांबत नाही. मेघ पृथ्वीजवळ येऊन वर्षत आहेत. ज्याप्रमाणे विद्या मिळाल्यावर विज्ञान नम्र होतात, दुष्टांचे वचन संत सहन करतात. ज्याप्रमाणे थेंबाचे आघात पर्वत सहन करतात. ज्याप्रमाणे थोड्याशा पैशामुळेही दुष्ट लोक घमंडीने वागतात, त्याप्रमाणे लहान नद्या भरून किनाऱ्यांना तुडवीत चालल्या आहेत. ज्याप्रमाणे शुद्ध जीवाला माया लिप्त करते, त्याप्रमाणे पृथ्वीवर पाणी पडताच गढूळ होते. ज्याप्रमाणे एक एक सद्गुण सज्जनाजवळ येतात, त्याप्रमाणे पाणी एकत्र होत होत तलावांमध्ये भरत आहे. ज्याप्रमाणे जीव हा श्रीहरीला प्राप्त केल्यावर येरझारीतून मुक्त होतो, त्याप्रमाणे नदीचे पाणी समुद्रात जाऊन स्थिर होते. ज्याप्रमाणे पाखंडी मताच्या प्रचारामुळे सद्ग्रंथ लुप्त होतात, त्याप्रमाणे पृथ्वी गवताने भरून गेल्यावर वाटा दिसून येत नाहीत. चारी दिशांना बेडकांचा स्वर असा गमतीचा वाटतो, जणू विद्यार्थ्यांचे समुदाय वेद पठण करीत आहेत.
अनेक वृक्षांना नवीन पाने आली आहेत, त्यामुळे ते असे हिरवेगार आणि शोभिवंत झाले आहेत की साधकाचे मन ज्ञान प्राप्त झाल्यावर जसे होते. रुईचे झाड व धमासा यांची पाने पावसामुळे झडून गेली. ज्याप्रमाणे उत्तम राज्यात दुष्टांचे धंदे बंद होतात, कुठे शोधूनही धूळ सापडत नाही, ज्याप्रमाणे क्रोध आल्यावर धर्माचे ज्ञान उरत नाही. बहरलेल्या हिरव्यागार शेतीमुळे पृथ्वी अशी शोभून दिसत आहे की जशी उपकारी पुरुषांची संपत्ती शोभते. रात्रीच्या दाट अंधारामध्ये काजवे असे दिसत आहेत जणू ढोंगी लोकांचा समाज जमलेला आहे. भरपूर पावसामुळे शेतातील बांध फुटून निघाले आहेत. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यामुळे स्त्रिया बिघडतात, शहाणे शेतकरी भांगलून गवत टाकून देत आहेत, ज्याप्रमाणे विज्ञान लोक मोह, मद आणि मान यांचा त्याग करतात. चक्रवाक पक्षी दिसत नाहीत, ज्याप्रमाणे कलियुग आल्यावर धर्म पलायन करतात. जसे पडीक जमिनीवर पाऊस पडतो परंतु तेथे गवत सुद्धा उगवत नाहीत, ज्याप्रमाणे हरिभक्तीच्या हृदयात कामवासना उत्पन्न होत नाहीत, ज्याप्रमाणे सुराज्य आल्यावर प्रजेची वृद्धी होते, त्याप्रमाणे पृथ्वी अनेक तऱ्हाच्या जीवांनी शोभत आहे. ज्याप्रमाणे ज्ञान उत्पन्न झाल्यावर इंद्रिये शांत होऊन विषयांकडे वळत नाहीत, त्याप्रमाणे जिकडे तिकडे अनेक वाटसरू प्रवास सोडून देऊन आपापल्या घरी राहिले आहेत. कधी कधी वारे जोराने वाहतात, त्यामुळे मेघ इकडे तिकडे नाहीसे होतात. ज्याप्रमाणे कुपुत्र उत्पन्न झाल्यावर उत्तम कुलाचार नष्ट होतात. कधी मेघांमुळे दिवसा अंधार दाटून येतो आणि कधी सूर्य प्रकट होतो. ज्याप्रमाणे कुसंगाने ज्ञान नष्ट होते आणि सत्संग मिळाल्यावर ते पुन्हा प्रकट होते. आजच्यासाठी धन्यवाद.